उपवासाचा पराठा तयार करण्यासाठी इथं 1 वाटी साबुदाणा घेतलेले आहे, 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, पाव वाटी शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, मिरची आपण ठेचून घेतलेली आहे आणि 2 चमचे दही घेतलेले आहे. गॅसवर आपण कढई ठेवून साबुदाणा 5 मिनिटं भाजून घ्यायचा. थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं. तयार केलेलं पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया. त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, क्रश केलेली मिरची, 2 चमचे दही आणि उकडलेला बटाटा किसून घालणार आहोत. हे सर्व आपण एकजीव करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून आपण हे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. मळलेल्या पिठाचे आपण त्यातलाच एक छोटा गोळा काढून घ्यायचा, सुक्या पिठात डिप करायचा आणि पराठा लाटून घ्यायचा. आता हा पराठा मी झाकणाने छान असा गोल आकार देणार आहे. साईडच्या कडा काढून टाकणार आहे आणि गरम तव्यावरच शेंगदाण्याचं तेल टाकून दोन्ही बाजूने क्रिस्पी असा भाजून घेणार आहे. आपला उपवासाचा खमंग असा साबुदाण्याचा पराठा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.